हॅलो फ्रेंड्स. काय बिग बॉस बघताय की नाही? अहो, बिग बॉस आपल्या मध्य पर्वापर्यंत पोहोचलेला आहे आणि तरीही बघायला काहीच मजा येत नाहीये. कारण हा बिग बॉस सीझन 6 आहे आणि इथे विनर फिक्स आहे. हो की नाही? बघताय ना बिग बॉस? मी तर डाय हार्ट फॅन आहे बिग बॉसची. पण गोंधळून जाऊ नका बरं का. आपण इथे बिग बॉसचा रिव्ह्यू वगैरे करायला बसलेलो नाही आहोत. नाहीतर तुम्ही म्हणाल ही काय आता बिग बॉसचा रिव्ह्यू करायला सुरू केलं की काय? अजिबात नाही. आपण इथे मेकअप रिलेटेड टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहोत. आज मजा अशी झाली, माझ्या अहोंनी मला विचारलं, तू बिग बॉसची फॅन आहेस ना? म्हटलं म्हणजे काय, डाय हार्ट फॅन आहे. तर मग चल तुला एक टास्क देतो, बघूयात पूर्ण करते की नाही. म्हटलं येस बॉस, का नाही, मी तर नक्की करणार पूर्ण. अहो, गोची इथेच झाली. गेल्या 2-3 महिन्यांमध्ये मला अजिबात व्हिडिओ करायला वेळ मिळाला नव्हता. ऑर्डर्स चालू होत्या, क्लासेस चालू होते आणि आता तर काय बिग बॉस चालू आहे, त्यामुळे मला वेळच मिळत नव्हता व्हिडिओ करण्यासाठी. याचाच फायदा घेऊन त्यांनी आज मला टास्क दिलेला आहे की मी बाहेर जाऊन येईपर्यंत तू एकटीनं एक व्हिडिओ करायचा आहेस आणि तो व्हिडिओ मी येईपर्यंत तुझा पूर्ण झाला पाहिजे. बघूयात तू हा टास्क कम्प्लीट करते की नाही. चॅलेंज तर ऍक्सेप्ट केलंय, पण आता प्रश्न आला, आता करायचं काय, कुठला व्हिडिओ करायचा? मी काहीतरी कंटेंट काढणार, मग त्यानंतर मेकअप करायचा आणि मग जाऊन कुठेतरी आपण व्हिडिओ करायला बसायचं आणि ते सुद्धा एकटीनं. हा तर फार मोठा प्रॉब्लेम आला. मग एक आयडिया सुचली. उद्या गुढीपाडवा आहे, मग गुढीपाडव्याचं औचित्य साधून आपण एक मेकअप करावा. म्हणजे ना कुठलं कंटेंट रायटिंग, ना कुठला रिटेक, जस्ट गेट रेडी विथ मी. चला तर मग वेळ न घालवता गुढीपाडव्यासाठी एक छानसा मेकअप करूया. मेकअप स्टार्ट करण्यापूर्वी आपण चेहरा छान मॉइश्चराइज करून घेऊया. त्यासाठी मी वापरणार आहे आज फ्लिकाचं व्हायरल मॉइश्चरायझर सिल्क टच. अगदी या प्रमाणात दिसतंय तुम्हाला. अगदी या प्रमाणात मी फ्लिकाचं मॉइश्चरायझर घेतलंय आणि ते ऑल ओव्हर फेस मी लावून घेणार आहे. हे मॉइश्चरायझर प्लस प्रायमर असल्यामुळे वेगळं काही प्रायमर लावायची अजिबात गरज पडत नाही. मी पाहू शकता माझ्या डोळ्याखाली खूप जास्त डार्क सर्कल्स झालेले आहेत, तर ते कव्हर करण्यासाठी मी वापरते स्विस ब्युटीचं कन्सिलर. नंबर आहे 01. माउथ एरिया पण थोडा पिगमेंटेड असल्यामुळे मी तिथेही सेम कन्सिलर ऍप्लिकेशन करणार आहे. स्किन न्यूट्रलाइज करण्यासाठी यानंतर मी घेते फॉरएव्हर 52चं कन्सिलर. नंबर आहे CV003. अगदी तसंच थोडंसं हातावर घेऊन आपण ते छानसं ब्लेंड करणार आहोत. आता मी घेतलेलं आहे एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर आणि या ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने मी हे प्रोडक्ट थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे. हलकं हलकं प्रेशर देऊन मी सेम प्रोडक्ट तिथेच ब्लेंड करते. यानंतर मी नायकाचं फाउंडेशन अप्लाय करते, ऑल डे मॅट. नंबर आहे कॅशू 03. खूप सुंदर प्रोडक्ट आहे, खूप मस्त फाउंडेशन आहे आणि मॅट आहे. आधीचं कन्सिलर लावलेलं हातावरचं मी पुसून घेते. जस्ट 2 ड्रॉप आणि हे खूप झालंय, इनफ झालंय माझी मान फेस कव्हर करण्यासाठी. आता हे प्रोडक्ट आपण थोडंसं इमल्सिफाय करूयात, थोडंसं स्प्रेड करून घेऊयात, त्याच्यातले इन्ग्रेडियंट ऍक्टिव्हेट करून घेऊयात. आणि यानंतर मी छानसं असा, तुम्हाला कमी लावायचं असेल तर तुम्ही कमी लेअर पण लावू शकता. इतकं स्मूथ आणि छान बसतंय हे फाउंडेशन. परफेक्ट मॅच झालेलं आहे. मी कुठलाही प्रोडक्ट दुसरं त्यात मिक्स केलेला नाहीये. कुठलाही ब्रश न यूज करता आतापर्यंत आपण सगळं प्रोडक्ट ऍप्लिकेशन केलेलं आहे. आणि तरीही तुम्ही पाहू शकता इतकं फाउंडेशन माझ्या हातावर अजून उरलेलं आहे. थोडंसं ब्लेंडर त्यात मी अगदी किंचित टॅप केलंय आणि सेम प्रोसिजरनी मी ते प्रॉडक्ट इव्हनली सगळीकडे ब्लेंड करून घेते फेसवर. कान विसरायचे नाहीयेत.
आज एकटीच व्हिडिओ करते, इतका प्रॉब्लेम येतोय आणि खरंच हॅट्स ऑफ टू माय हजबंड. खूप हेल्प असते त्यांची मला, पण आमचे व्हिडिओ करताना इतकी नोकझोक चालू असते, इतकी भांडणं चालू असतात. तुम्हाला फक्त आउटपुट दिसतं, पण त्याआधी आमची खूप काही भांडणं झालेली असतात. मान कव्हर करायची, मस्त आहे की नाही फाउंडेशन. जस्ट 2 ड्रॉप मध्ये या नायकाच्या फाउंडेशननी, ऑल मॅट फाउंडेशन, या फाउंडेशननी माझा फुल फेस प्लस नेक एरिया कव्हर झालेला आहे. कुठलंही एक्स्ट्रा प्रोडक्ट घ्यायची गरज पडलेली नाहीये, एक्स्ट्रा पंप घ्यायची गरज पडलेली नाहीये. 2 पंप्स अँड कडा. आय थिंक इतकं ओके. यानंतर हा लिप अँड चिक टिंट मी चिक्सवर अप्लाय करणार आहे. थोडस हातावर ब्लेंड करून घेते अँड मस्त ब्लेंड करून घेते. हे ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडरचा वापर करते. जिथून आपण फाउंडेशन लावलं होतं, फाउंडेशन ऍप्लिकेशन केलं होतं, तिथूनच मी हे टिंट ब्लेंड करते. आय थिंक इतकं ब्लश पुरेसं आहे. तुम्हाला अजून जर ब्लश आवडत असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. यानंतर मी के ब्युटीची बनाना सेटिंग पावडर, बनाना HD सेटिंग पावडर यूज करते. खूप सुंदर टेक्स्चर आहे या पावडरचं. तुम्हाला एकदम हाय एंड इफेक्ट मिळतो. इतकी सुंदर पावडर आहे. पिझ्झा पाउचच्या साह्यानं मी सेटिंग पावडर इव्हनली सगळीकडे ब्लेंड करते. सुंदर पावडर मस्त ब्लेंड झालेली आहे. आता आईजवर ऍक्च्युअली मी माझ्या स्वतःच्या आईजवर खूप काही व्हेरिएशन्स करायला जात नाही. मला अगदी सटल गोष्टी आवडतात माझ्या स्वतःच्या आईजवर, बिकॉज माझे हुडेड आईज आहेत आणि मला खूप काही केलेलं छान नाही दिसत असं मला वाटतं. तर मी हे जे काही माझ्याकडे ब्राऊन कलरचं शॅडो आहे ते मी हलक्या हातानं अगेन रिंग फिंगरनी माझ्या आय लिडवर ऍप्लिकेशन करणार आहे. हलक्या हातानं आय लिडवर ऍप्लिकेशन केलंय मी. सेम शॅडो थोडस कमी करून मी लोअर लॅश लाईनवर ब्लेंड करते. सेम शॅडो मी लोअर लॅश लाईनवर ब्लेंड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडीशी पावडर घेणार आहे मी आणि जे एजेस आहेत ते थोडे हलकेसे ब्लेंड करते. मला खूप पण शॅडो माझ्या डोळ्यांवर नाही आवडत, म्हणून एजेस मी थोडेसे ब्लेंड केलेत. थोडीशी पावडर घेऊन जस्ट एजेस ब्लेंड केलेले आहेत. आता मी घेणार आहे रेव्होल्युशन ब्युटी लंडनचं हे शॅडो पॅलेट. खूप सुंदर शॅडो पॅलेट आहे हे. आपल्याकडे याच्यात बरेच शिमर कलर्स आहेत, ब्राउन्स मधले बरेच शेड आहेत. पर्सनल यूज साठी तर बेस्टच आहे. मी तर प्रोफेशनलही यूज करते. खूप सुंदर पॅलेट आहे, मला खरंच खूप आवडतं. यातला हा जो शेड आहे तो घेऊन मी आय लिडवर थोडासा अप्लाय केलेला आहे. पुन्हा एकदा दाखवते. तर हे मेबेलिनचं कोलोसल बोल्ड लायनर आपण वापरणार आहोत. आता मी आय लायनर लावून घेते. तुम्ही म्हणाल काजल, तर काजल मला पर्सनली आवडत नाही. मला स्वतःला ते छान दिसत नाही असं मला वाटतं, म्हणून मी काजळ स्किप करते. येस, तर मी लायनर लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अवघड असतं एकटीनं व्हिडिओ करणं. हॅट्स ऑफ जे करतात ते. ऍक्च्युली ना आवडतं मला, पण हे म्हणतात की मी खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायला जाते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलते, म्हणून त्यांच्या बरोबर केलेलं बेस्ट आहे. तर
माझं लायनर लावून झालेलं आहे, लायनर ऍप्लिकेशन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण लावणार आहोत मस्कारा आणि यासाठी मी घेणार आहे मेबेलिनचं हायपर कर्ल मस्कारा. हा सगळ्यात महत्वाचं, मस्काराची कॅप असं पंप करायचं कधीही नसतं, त्यामुळे एक्सेस हवा आत जाऊन मस्कारा लवकर ड्राय होतो. म्हणूनच मस्कारा काढल्यानंतर त्याचं हे जे वॉन्ड आहे ते असं सगळीकडून क्लीन करायचं. याला असा सुंदर असा कर्व दिलेला आहे, त्यामुळे मस्कारा खूप छान ऍप्लिकेशन करता येतो आपल्याला. वरून आधी पापड्यांच्या वरून म्हणजे लॅशेसच्या वरून आपण थोडंसं एक स्ट्रोक देणार आहोत, ज्यामुळे आपल्या आय शॅडो ऍप्लिकेशन करताना जे काही डस्ट शॅडोची पडलेली असते लॅशेसवर ती क्लीन होते आणि लॅशेस एकदम छान काळेभोर दिसतात. तर त्यानंतर लॅशला लोअर साइडनी छान वर स्ट्रोक द्यायचा. सेम दुसऱ्या लॅशला हलकसं लोअर लॅशला. यानंतर आपण आयब्रो डिफाईन करणार आहोत, त्यासाठी मी ही पेन्सिल घेतला, एक छानसा असा ब्रश दिलाय, त्यामुळे आपण आयब्रो छान इव्हन करू शकतो. आणि मग आपण आयब्रो डिफाईन करून घेऊयात. हा ब्राऊन शेड आहे, तर अगदी हलक्या हातानं आयब्रो डिफाईन करते. हा जो ब्रश दिलेला आहे, या ब्रशनी मी हे आयब्रोज सेम इव्हन करते. आपण आता पावडर कॉन्टोर करणार आहोत. फुलाच्या पावडर कॉन्टोरनी मी आता फेस कॉन्टोर करून घेते. हेच फुलाचं पावडर कॉन्टोर, त्या कॉन्टोरनी मी नोज कॉन्टोर करून घेते. आता मी घेते डिओरचं हायलायटर आणि मी आता इथे हायलायटर ऍप्लिकेशन करते फक्त या एरियात. नोज ब्रिज, क्यूपिड बो अँड चिन. सगळ्या हाय पॉइंट वर मी हायलायटर ऍप्लिकेशन केलंय. त्यासाठी मी फक्त हा पिझ्झा पफ जस्ट डॅप करून घेते सगळीकडे. एकदम सेटल लुक झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लश नक्कीच अप्लाय करू शकता. मला इतकं इनफ आहे आपल्या गुढीपाडव्याच्या लुक साठी. आता लास्ट स्टेप इज लिपस्टिक. त्याच्यासाठी मी आधीची ही लिपस्टिक काढून दुसरा लिपस्टिक अप्लाय करून येते. तोपर्यंत माझं लिपस्टिक ऍप्लिकेशन करून झालेलं आहे. डाल्बा सेटिंग स्प्रे. आता नेसूयात साडी. अगदी लास्ट शूटच्या वेळेला लाईटने आपला खेळ दाखवलेला आहे. लाईट गेल्यामुळे मला पुन्हा नॅचरल लाईट मध्ये बाहेर यावं लागलेलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं केलेला हा लुक तुम्हाला जर आवडला असेल तर मला DM करून नक्की कळवा. उद्याच्या गुढीपाडव्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
हे नववर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे आणि सुख समृद्धीचे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टावर मला नक्की फॉलो करा. थँक्यू.